नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET देणं अनिवार्य आहे. या व्हिडिओमध्ये आपण MST CETचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे, A to Z प्रोसेस पाहणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतरच तुम्ही CETला बसू शकता. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. cetcell.mahacet.org या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर इथे पाहू शकता खाली राईट साईडला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन AY 2024-25 याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपण नवीन आहात तर त्यामध्ये न्यू युजर रजिस्टर बटन दिसेल. त्या रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडी माहिती टाकायची आणि आपला अकाउंट उघडून घ्यायचं आहे, ज्यामध्ये फुल नेम विचारलं आहे. ॲज पर SSC HSC मार्कशीट 10वी-12वीच्या मार्कशीटवरती जसं नाव असेल तसं पूर्ण नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे. अगोदर आडनाव असेल तर अगोदर आडनाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं नाव, अशा पद्धतीने असेल जर तसंच टाकायचं आहे. मार्कशीटवरती आहे तसं टाकल्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID व्यवस्थित टाकून घ्या. पासवर्ड बनवायचा आहे 8 कॅरेक्टरचा, ज्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर असेल, लोअर केस, अप्पर केस, अशा पद्धतीने तुम्हाला एक पासवर्ड 8 कॅरेक्टरचा बनवायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा एकदा पासवर्ड टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे, सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीखमध्ये पहिल्यांदा मंथ आहे, लक्षात ठेवा. महिना, दिवस, इयर अशा पद्धतीने जन्मतारीख इथे करायची आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. मी इथे सगळी माहिती भरून रजिस्टर करतो. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ईमेल ID आहे त्या ईमेल ID वरती एक व्हेरिफिकेशन लिंक पाठवली जाईल. तर आपलं जीमेल ओपन घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर इथे मेल ID वर पाहू शकता MHCETचा मेल आला आहे. इथे फक्त व्हेरीफाय ईमेलचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. ईमेलवरती व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने पेज तुमच्यासमोर ओपन होईल, ज्यामध्ये फादर नेम विचारलं जाईल, म्हणजे वडिलांचं नाव कसं टाकायचं आहे. फक्त फर्स्ट नेम, फक्त नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव नाही टाकायचं, फक्त नाव. तसेच मदर नेम, फक्त नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम. त्यानंतर खाली जेंडर, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर रिलिजन, आपण हिंदू धर्मात आहोत तर आपण हिंदू धर्म, जे काही तुमचा धर्म असेल तो निवडू शकता. रिजन, आता रिजन रुरल का अर्बनमध्ये येता तुम्ही, तर ग्रामीण शहरी भाग ते सिलेक्ट करा. त्यानंतर मदर टंग, आपली लँग्वेज काय आहे तर मराठी. त्यानंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे, तुमच्या घरातील फॅमिली कुटुंबाचा इन्कम विचारला जाईल. इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते पाहू शकता. मॅरिडल स्टेटस, मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते इथे द्यायचं आहे. परमनंट ॲड्रेस, तुमचा परमनंट ॲड्रेस काय आहे, ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 इथे टाकायचं आहे, टाईप करायचं आहे. त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यात तर तुम्ही राहता. त्यानंतर कोणता तालुका तुमचा आहे, कोणत्या गावामध्ये तुम्ही राहता ते गावसुद्धा इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिनकोड विचारला जाईल, जिथे तुम्ही राहताय परमनंट ॲड्रेसवरचा तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. खाली तुम्हाला ॲड्रेस ऑफ करस्पॉन्ड विचारलेल, सेम ॲज अ परमनंट, वरचा ॲड्रेस जो टाकला आहे तो असेल तर टिक करा, नाही तर तुम्ही टाईपसुद्धा करू शकता. अदर डिटेल्स आहे, ज्यामध्ये डोमासाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये राहता तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मायनॉरिटी डिटेल्स विचारले जातील. मायनॉरिटीमध्ये जर येत असाल तर तुम्ही येस करून कोणत्या मायनॉरिटीमध्ये येता ते इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. मायनॉरिटीमध्ये नसेल येत तर नो करायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी, अपंग आहात का, अपंग असेल तर येस करायचं आहे, अपंग नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर इथे विचारलं जाईल तुम्हाला अपंग आहे का, अपंग असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर SSC इक्विव्हॅलंट पासिंग इयर, म्हणजे SSC तुमची 10वी कुठल्या इयरला पास झालेला आहात तुम्ही ते इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. SSC किंवा इक्विव्हॅलंट जे काही झालं असेल तुमचं, डिप्लोमा झाला असेल तर ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. SSC इक्विव्हॅलंट टोटल पर्सेंट तुम्हाला किती पडलेले ते इथे टाकायचे. त्यानंतर कोणत्या बोर्डमधून तुम्ही SSC पास झालेला आहात किंवा इक्विव्हॅलंट, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी सिलेक्ट केलं आहे. सिलेक्ट SSC स्कूल स्टेट, जे काही तुमची शाळा होती त्या शाळेचं स्टेट सिलेक्ट करायचे, कुठे महाराष्ट्रात होती का बाहेर होती. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आर यू अपेअर्ड फॉर 12th HSC डिप्लोमा एक्झाम इन 2024. म्हणजे जर आत्ता तुम्ही 12वीला असाल, आत्ता 12वीची परीक्षा देत आहे तर येस करायचं आहे, लक्षात ठेवा. आत्ता जर तुम्ही अपेअरिंग असाल म्हणजे शिकत आहे 12वीची परीक्षा,
तर तुम्ही येस करणार आहे. जर अगोदर दिली असेल एक्झाम, पास झाला असाल तर नो करायचं आहे. आणि जर तुम्ही कधी एक्झाम पास झाला 12वीची किंवा डिप्लोमाची, तर ती तुम्हाला इथं त्याचं इयर सिलेक्ट करायचं आहे. कधी तुम्ही 12वी किंवा डिप्लोमाचे जे काही बोर्ड आहेत ते बोर्ड कोणतं होतं, मार्क्सचा टाईप कोणता होता, पर्सेंटेज होते का काय होते, मार्क्स कितीपैकी किती पडले ते इथे तुम्हाला द्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही आत्ता 12वीला आहात आणि तर तुम्हाला इथे मात्र येस करायचं आहे. एक्झाम झालेली नाही आहे तुमची, त्यामुळे तुम्ही इथे येस करायचं आहे, कारण आपण शिकत आहोत. नसेल तर बाकीची माहिती भरू शकता. अशा पद्धतीने भरायचं आणि सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचं आहे. आपली माहिती सगळी सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचं. त्यासाठी तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतील. रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन, ट्रॅकिंग, स्कोर कार्ड, कॅप, नोटिफिकेशन. अशा पद्धतीने हे ऑप्शन तुम्हाला नंतर लागणार आहेत. आपलं आहे का प्रोफाईल. प्रोफाईलमध्ये जर काही बदल करायचा असेल तर प्रोफाईलमध्ये जाऊन बदल करू शकता. आता आपल्याला फॉर्मला ॲप्लाय करायचं आहे. ॲप्लाय करण्यासाठी पहिला ऑप्शन दिलेला आहे रजिस्ट्रेशन, रजिस्टर नाव. तर पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन नाववरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन, UG, PG, हायर एज्युकेशन, मेडिकल, जे काही CETचे फॉर्म असतात ते आता इथे एकत्र करण्यात आलेले आहेत. तुम्ही एकाच ठिकाणाहून सगळ्या CETला ॲप्लाय करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे. पहिलं वेगळं होतं. आधी पाहू शकता पहिलं ऑप्शन आहे MST CET. तर इथे पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. MST CET 2024 हा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. आता खाली यायचं आहे, खाली सगळं वाचून घ्यायचं आहे, ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले जी काही माहिती आपण अगोदर भरली होती ही सगळी ॲटोमॅटिकली आलेली आहे. तुम्हाला इथे टाईप करायची गरज नाही. पहिलं कसं होतं, तुम्हाला प्रत्येक माहिती इथे टाईप करायची होती आणि प्रत्येक CETसाठी वेगवेगळा फॉर्म होता. आता तसं नाही आहे. तर खाली यायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला फक्त जो काही कॅप्चा आहे तो आहे तसं टाकायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. इथे काही तुम्हाला एडिट करायची किंवा काही बदलायची गरज नाही, फक्त सेव्ह अँड प्रोसीड करायचे. आता जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण व्हेरीफाय करून घेऊयात. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पाहू शकता पुढच्या स्टेप आलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. हा ॲप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे, फोटो काढून ठेवायचा आहे. तुम्हाला मेसेज आला असेल, व्हॉट्सअपला सुद्धा आला असेल, तर इथे आपल्याला आता काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर आपल्याला इथे खाली आल्यानंतर स्टेप दिसतील. 9 स्टेप कंप्लीट करायच्यात. आपली पहिली स्टेप आत्ताची कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेप आहे इथे इनकम्प्लीट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिली स्टेप कंप्लीट झाली. दुसरी स्टेप लेफ्ट साईडला कंप्लीट झाली दिसेल. तिसरी स्टेप दिसेल. आता आपण तिथे आहोत. जे लाल रंगामध्ये आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आता इथे तिसरी स्टेप काय आहे, ज्यामध्ये डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्स आहे. तर इथे आपल्याला काय भरायचं आहे, कॅटेगरी ऑफ कॅटेगरी ओपन, SC, ST, VJNT, NTC, NTD, NT, OBC सगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. SBC जी काही तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. कॅटेगरीनुसार तुम्हाला माहिती इथे विचारली जाणार आहे. समजा तुम्ही OBC सिलेक्ट केली तर तुम्हाला कास्ट कोणती आहे, तुमची जात कुठली आहे ती विचारली जाईल. कास्ट सर्टिफिकेट आहे का ते विचारलं जाईल. कास्ट सर्टिफिकेट असेल तर अवेलेबल करा. अवेलेबल नसेल तर तुम्ही ॲप्लाय केलं असेल तर तसं सुद्धा दुसरं ऑप्शन आहे. त्याचे पावती नंबर वगैरे, ॲप्लिकेशन डेट कधी केलं ते सुद्धा देऊ शकता. नसेल तर नॉट अप्लाय करू शकता. किंवा तुमची दुसरी कुठली कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरीसुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ओपन असेल, SC असेल, ST असेल, SBC जे काही असेल ते. मी ओपन सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे खाली विचारलं जाईल एंटर कास्ट नेम. आता इथे विचारलं जाईल EWS. मी ओपन सिलेक्ट केल्यामुळं EWS सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करा. नसेल EWS सर्टिफिकेट तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा. कास्ट नेम विचारेल. जी काही तुमची कास्ट असेल त्या कास्टचं, जातीचं नाव जे आहे तिथे टाकायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी हे ॲटोमॅटिकली आले. खाली येऊन डायरेक्टली काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. अनाथ असाल तर येस करा, अन्यथा नो करा, काही अडचण नाही. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपली येते तिथे चौथी स्टेप क्वालिफिकेशन डिटेल्स. आता यामध्ये सुद्धा आपण ऑलरेडी माहिती भरलेली आहे, त्यामुळे इथे काही भरायची गरज नाही आहे. सेव्ह अँड प्रोसीड करूयात. आता आपण पुढची स्टेप येते ज्यामध्ये MST CET's डिटेल्स द्यायचे. आता ग्रुप सिलेक्ट करायला विचारेल तुम्हाला, कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. PCB ग्रुपमध्ये एक्झाम द्यायची आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, का PCMमध्ये द्यायची आहे, का बोथ दोन्ही ग्रुपमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी, ज्यामध्ये द्यायची आहे त्यामध्ये द्या. जसं तुम्ही सिलेक्ट कराल त्यानुसार फीज कमी जास्त होणार आहे. आता तुम्हाला लँग्वेज विचारेल. क्वेश्चन पेपर जे एक्झाम आहे त्याची लँग्वेज तुम्हाला कशी द्यायची, इंग्लिश ठेवायची आहे का, मराठी ठेवायची आहे का, उर्दू ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत.
जे काही ऑप्शन असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुमच्या नीडनुसार. मी इथे इंग्लिश सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर खाली विचारलं आहे CET एक्झामचे सेंटर सिलेक्ट करा. सेंटर निवडण्यासाठी आपलं महाराष्ट्र स्टेट सर्वात पहिल्यांदा इथे निवडूयात. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की 4 प्रेफरन्सेस द्यायचे आहेत जिल्ह्यासाठी. तर इथले तुम्ही जिल्हे, शेजारील जिल्हे कोणते असेल त्यानुसार तुम्ही प्रेफरन्सेस द्या. 1 2 3 4 ऑप्शन दिलेले आहेत. जिथे तुमची एक्झाम होईल त्यानुसार प्रेफरन्सेस द्या. शेजारचे जिल्हे अगोदर द्या, त्यानंतर सेव्ह करा. आता तुम्हाला इथे अपलोड फोटो आणि सिग्नेचर, सिग्नेचर अपलोड करायचे. इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सिलेक्ट करायचे फोटोग्राफ. सिलेक्ट अपलोड टाईप फोटोग्राफ, ओपन फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही फोटोग्राफ असेल तुमचा तो फोटोग्राफ इथे अपलोड करून घ्यायचा आहे. फोटोग्राफ अपलोड झाल्यानंतर त्याला इथे क्रॉप करायचं असेल क्रॉप करू शकता. बरोबर असेल तर अपलोड बटनावरती क्लिक करा. तुमचा फोटोग्राफ अपलोड झालेला आहे. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आता सिग्नेचरवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ओपन फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही सिग्नेचर असेल आपली ती इथे सिग्नेचर इथे अपलोड करतो. क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करून घ्या, नसेल करायचं तर सोडून द्या. डायरेक्ट अपलोड बटनावरती क्लिक करा. तर इथे अपलोड करून घेऊयात. अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचरसुद्धा झालेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे अपलोड डॉक्युमेंट्स, आता काय काय डॉक्युमेंट्स PDF-मध्ये JPG PNG 500 KB अपलोड करू शकता. या डॉक्युमेंट्सपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता ज्यामध्ये डॉक्युमेंट प्रूफ आहे म्हणून आयडेंटिटी प्रूफ द्यायचा आहे. पॅन कार्ड देऊ शकता किंवा पासपोर्ट किंवा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर ID कार्ड किंवा आधार कार्ड किंवा आधारसुद्धा डाउनलोड केलेलं आधार कार्डसुद्धा देऊ शकता. यापैकी एक कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि इथे अपलोड बटनावरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो. अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ओपन फाईल, आणि इथे आपलं जे काही ID प्रूफ आहे ते इथे आपण अपलोड करूयात. भरपूर दिलेले आहेत, यापैकी कोणतेही एक अपलोड करा. त्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करा. आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आता तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे तो एकदा नीट व्यवस्थित पहा. स्पेलिंग मिस्टेक करू नका. व्यवस्थित सगळं याच्यावरती नजर फिरवा आणि त्यानंतरच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. खाली यायचं, खाली इथे सेव्ह आणि प्रोसीड करायचं. इथे विचारेल की आता आपल्याला सेल्फ कन्फर्मेशन विचारेल, आता फॉर्म सबमिट करायचा आहे का हे विचारेल. जर असेल तर येस करा, अन्यथा जर काही चुकलं असेल तर नो करून मागे जाऊन दुरुस्ती करून घ्या. तरी मी ते येस करतो. येस केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन आता सबमिट झालेलं आहे. आता आपल्याला जे काही पेमेंट आहे, तुम्ही जे काही ग्रुपनुसार पेमेंट निवडलं असेल, PCB, PCMP, PCBM, PCB, त्यानुसार पेमेंट आलेलं आहे. मी दोन्ही ग्रुप सिलेक्ट केले. ओपन कॅटेगरी आहे त्यामुळे मला जास्त पेमेंट आहे, तुम्हाला कमी पेमेंट होऊ शकतं. ओपन कॅटेगरी असल्यामुळे मला इथे जास्त पेमेंट आलेलं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर जे काही गुगल पे, फोनपे, पेटीएमने तुम्ही इथे अशा पद्धतीने पेमेंट करू शकता. रेझर पे ऑप्शन सिलेक्ट करून ॲग्री अँड टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करून प्रोसीड करायचं आहे. जे काही पेमेंट आहे तुम्ही गुगल पे, फोनपे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कशानेही करायचं असेल तर करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर पे नाववरती क्लिक करून पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर जी काही प्रिंट आहे ती प्रिंट इथे करून घ्यायची आहे आणि सेव्ह करून ठेवायची आहे. ही प्रिंट तुम्हाला नंतर लागणार आहे. यामध्ये सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता याला लॉग इन कसं करायचं, आपल्याला हॉल तिकीट येणार आहे काही दिवसाने. तर लॉग इन करण्यासाठी सेम आपण जी काही पहिली वेबसाईट दिली होती त्याच वेबसाईटवरती यायचं आहे. राईट साईडला कॅन्डिडेट रजिस्टर 2024-25 इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर मात्र आता आपला ईमेल ID आपल्याकडे आहे आणि साइन इन करायचं आहे. तर पासवर्डसुद्धा आहे. ID पासवर्ड टाकून इथे साइन इन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही साइन इन करू शकता. काही दिवसांनी हॉल तिकीट येईल, ते सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.